काय ग आजी हो लय दुखतंय का ग तुझं? हा ना बाया बरं नाही ग मला. अगं ऐक ना, मी शाळेत जाऊ का कामाला जाऊ ग? तू कुठंच नको जाऊ. तुला ना त्या अनाथ आश्रमात बघायला सांगितलंय शेजारच्या ते माणसाला. तू अनाथ आश्रमाला जा, तिथं तुझं शिक्षण होईन, तिथं चांगलं खायला भेटन. माझ्याकडे इथं झोपडीत गरीबाकडे काय मिळायचं तुला? आणि माझा जीव आज आहे उद्या नाही. मी एकदा मेले गेले, तुला कोण बघन तुझ्याकडं? कोण करीन तुझं सगळं? अयो अगं बाळ, कोरोनामध्ये तुझे आई वडील वारले. तुला लहानाची मोठी कशी केली आतापर्यंत माझ्या जीवाला माहिती आहे. अगं आजी तू नको काळजी करू ग, मी आहे ना, मी सगळं करते. मी कामाला जाते, जिथं भेटेन तिथं काम करन. पण तू असं काही बोलू नको. आणि ना मी कोणत्या ना अनाथ आश्रमात वगैरे नाही जाणार. आणि जर मी गेले तर मग तुझं कसं? तुझ्याकडे कोण बघणार? अगं पण जग धड नाही बाई, मी अशी म्हातारं माणूस. आणि तुझं उद्या लग्न कार्य कोण करीन? मला काळजी लागते म्हणून ते लोक ना, मी ऐकलंय सगळं करीत येत, शिकवतेत बी, लग्न कार्य बी लावून देतात आणि सांभाळ करतात चांगला बाई. अगं आजी पुढच्या पुढं बघता येईन, पण आता ना मला ना तुला सांभाळायचंय ग. तू माझी नको काळजी करू, तू तुझी काळजी घे ग. कशी काळजी नको करू बाळ? काय चाललंय? अव काय नाही, काय नाही. नात माझी आता मोठी झाली, तिची काळजी लागली मला. तू कुठं उद्याच मारायला निघाली तवा? आता ते देवा घरचं बोलणंय, कधी येईन सांगता येत नाही. माझा विचार चालला होता तिला कुठं अनाथ आश्रमात टाकायचं, तिचं शिक्षण पाणी लग्न कार्य सगळं ते लोक करतील. तिला आई बाप नाही, पण तू आई की अनाथ आश्रमात टाकायला कुणीच नसतं, त्यांना तोड टाकी देत. हे बघा ना बाबा, मी काय म्हणते, तुम्ही ना खरंच आईला ना समजून सांगा ना नीट. अरे हे म्हातारी कुठे आहे किती का कुणाचं तुझी सांगा ना तुम्ही आजीला, मला नाही जायचं तिला सोडून. ऐक ना, तुला जड झाली पूर्वी. अहो कोण लक्ष देईन तिच्या? मी आहे ना. अहो तुम्ही एवढे मोठे, तुमच्या घरातले सुना बाळा ल्योक हे काय म्हणते? त्यांना जन्म दिलाय मी का मला त्यांनी दिलाय? हा पण तुमच्या मागे एवढा मोठा गावगाडा हाकायचा, तुमच्याकडे कुठे टाइम आहे तिला? जाऊ दे, त्यांच्याच पुण्याने सगळं वैभव आहे माझ्याकडं. केली उलसिक मध्ये 10-5 लोकांना काय फरक पडतोय? नको टेन्शन घेऊ, ही पोरगी मी सांभाळतो. पण तुमच्या घरातले म्हणतेन का तिला जवळ बस, म्हणतेन का उठ, म्हणतेन का जीव लावतेन का? तू नको टेन्शन घेऊ, ती तुझी पोरगी आहे ना, आतापर्यंत आणली तू इथपर्यंत. इथून पुढं काय तिला शिकायचं असलं तर शिकन. घरात तुमचं काम धंदा करू लागेल. अहो माझी नात, लग्न बी लावून तुझं. माझी नात आहे ना लय गुणवान आहे, लय कष्टाळू आहे, पण साथ नाही आम्हाला, कोणाचा आधार नाही. ठीक आहे ठीक आहे, नको टेन्शन. पुरी येते का माझ्या बरोबर? जाती का बाई? चल तुला शाळा बिळा सगळं शिकवतो, मस्त राहायचं तिथं. पण आजी, अरे आजीला 10-5 रुपये येता जाता इथलची इथं गावात येत जाशील, भेटत जाशील. जा बाई, तुझं कल्याण होईन, तुझं शिक्षण होईन, तुझं लग्न कार्य चांगले लावून देते. ते मोठे लोक आहेत, तुला मान मर्यादा भेटन, तिथं इज्जत भेटन. का हा हाय माझं सगळं, माही ना काळजी करू, माझ्या नातीला फक्त आधार द्या बस, एवढंच मला. चल जाऊ घेऊन तिला मग. हा तुला आठवण आली ना, भेटायचं जा. आजी तुझी काळजी घे, गोळ्या वगैरे टायमिंग वर घे, तशी मी तुला भेटायला येईनच बर का. माझी चिंता नको करू बाळ, तुझे कपडे चोपडे घे आणि जा त्यांच्या बरोबर. आणि तिथं चांगली राहा, कष्ट करून राहा, सगळ्यांच्या पोटात घुसून राहा बाई. काही त्यांना असं काही बोलायचं संधी देऊ नको. माझी शिकवण आहे तुला, अभ्यास कर, काम कर, मोठी हो. बरं आजी, येते मी, काळजी घ्या तुझी. धर गोळ्या पिळ्या संपल्या शेतान, फोन करी जरा आली. कशाला मला राहू नाही? दे. राहून दे ग आजी. बरं बरं जा, आता जा त्यांच्या सोबत, कपडे मी बांधून ठेवीन, नंतर घेऊन जा. नीट राहायचं तिथं, हा हा. मस्त राहायचं, व्यवस्थित राहायचं. लागला का वारडा? तुला अडचण होती काय? कोण आहे? आहे आता, तिला आई नाही बाप नाही म्हणलं, मग आता तिथं जर उपासमार होत असेल तर मग आपण सांभाळू. आई नाही बाप नाही, मग इथं? हा? अहो, काय वेळ लागलाय का आप्पा तुम्हाला? कोणाला रस्त्यावरून उचलून आणताल तुम्ही? आहे का नाही आपली काही? माणूस आहे एक, तुमच्या लेकरासारखं हे एक लेकरू आहे. मग काय अनाथ आश्रम करून ठेवलं का आपण घरी? काही कमी आहे तुम्हाला?
घेऊन येणार? आज ही आणली उद्या दुसरी आणतात. अहो पण काय गरज आहे, असले लोक आहे ना फसवे असते, तुझ्या फसवतील काहीतरी, तुम्हाला काहीतरी आळ घेऊन. शिपशवीन अहो, काय आता कोणाचा तिथं भरोसा नाही एक तर आप्पा, तिथं तुम्ही अनोळखी माणसं आहेत अन्न ते. पाण्या वाचून लेकरू मरत होतं. मग मी तो काम धंदा करू लागेल, थोडस आई शिक्षणाचा विषय शिकून उद्या लग्न केलं झालं मोकळा. अहो पण काय गरज आहे तुम्हाला, पुण्याचं काम असतं. पुण्याचं काम नाही. मग काय अवघड आहे ते बाबा, म्हाताऱ्याला तुमच्या ना म्हाताऱ्याचं डोकं फिरलंय का जरा? बंद करा समाजसेवा, हे बस झाला आता, गेला आता आयुष्य बाहेर त्याचं. तर सेवा करीतच होते माणसांची, आता घरी घेऊन यायला लागलेत. चला नका ऐका. ऐक ना दादा, मी करत जे आहे ते काम कर नो, पण तुम्ही असं नको बोलू ना दादा प्लीज. ठेव. तुला जर राहायचं असेल ना तर हे सांगाल ते सगळे काम करावे लागतील. करेल करेल लेकरू करेल. ऑनलाईन नाटक करायचे नाही तिथं. नाही ताई ना जे म्हणतील ते काम करायला तयार आहे मी, पण मला घरातून हाकलून नका देऊ, खरंच नका देऊ. काय गरज आहे लेकराला. चल हा तू जेवायला घाला. मी नाही एक्स्ट्राचं करून ठेवलं. चल ते करू लागेल तुम्हाला. काही अवघडच आहे. कसं काय करायचं बाबा, पप्पाच्या आई तर लय आजारी, काय केलं पाहिजे, पैशाची तर लय अडचणी. काय म्हणालच बोलतोय? अरे त्या पप्पाच्या आई लय आजारी, पैशाची लय गरज आहे. कसं करायचं, पैसे नाहीत माझ्याकडे बी काही एवढे. लाख रुपये बराच सांगितले डिपॉझिट. 1,00,000 रुपये हा म्हणून. पैशाची एवढी जुळणी आपल्याच्या कधी व्हायची रे? हा ना रे, माझ्याकडे पैसेच नाहीत एवढे, माझ्याकडे आहेत 50,000 रुपये. ते कसं करायचं? माझ्याकडे लय 10,000, ह्याच्या पुढे रुपयाना निघाय. मग 60,000 रुपये झाले, लाख रुपये भरायला सांगितलेले. 40,000 आपल्याला देण्यासारखं कोण हाय करा, देईन का कोण गावात? आणि एक जण आहे बरं का, कोण? आणि ते बप्पूकडे गेल्यावर काम होईल, पण मला एकट्याला जायचं धाडसच व्हायला. अरे एक काम करू ना, मग ते बाप्पू आहे ना कधीच कोणाला नाही नाही म्हणलं आता पण गावात, कारण हा आपल्या ना, मग तेच ना, बप्पू सहकार्य करणारे, प्रत्येकाच्या लग्नात म्हण, कोणाच्या आडी अडचणी सगळ्या कोणत्या कुठं बी सहकार्य धावून जातो, सहकार्य करतो, पैशाचं बी काम करतोय. पण आता एकट्याला जायचं माझं लय अवघड आहे, म्हणून मी आहे, आपण बघू जायला एवढं लागेल. त्या पोराच्या तुकड्या पाण्याची सोय होईल, सगळी व्यवस्थित होईल. हा ना, मग ते जायचं का आजच? बरं चल बाप्पूला जाऊन बोलू लगेच. चल जाऊ मग. हा चल. अरे मग आता लग्न जमवायच्या अगोदर 10-5 रुपयाचे नियोजन करायचं असतं. किती लागते? बरं ठीक आहे, जा घेऊन सांग त्या पाहुण्याला देतो पैसे हुंड्याचे राहिलेले. लग्न नको मोडू. हा कर बरं. आलतो तुमच्याकडे. काय म्हणता? अक्षय बोल ना. काय शाळे भेटची अडचण आहे का? नाही शाळेचं नाही काय बाप्पू? मग कुठं ऑफिसला एखादा फोन करायचा का? नाही phone कंपनी नाही, मग पण ती पप्प्याच्या आई आजारी. पप्पीची आहे. हा तो पैसे खालचा तो आहे शेजारचा. हा आणि दवाखान्याचा खर्च लय दवाखान्याचा सांगितला खर्च लय सांगितलेला आहे. पहिला अडचणीतलंच कुटुंब हातावरलं पोट. 1,00,000 रुपये सांगितले. काय झालं, आमच्याकडे आहे तर 60,000 रुपये, हम्म. 40,000 रुपये कमी पडलेत. असं होय. हा मग अक्षय म्हणला आता बप्पू तुम्ही घरी विचारलंय का परस्पर उद्योग? नाही तर परत घरचे म्हणाले नाही, कोणी घरी- सांगितलं उद्योग करा. नाही, घरी नाही विचारलेला. अहो, घरी नाही विचारलं, पण मदत दुखण्याचं करा. काम आहे, दुखण्याचं काम आहे, म्हणलं, पाहिलं पाहिजे. पप्प्याला आधार द्या, ती वाचली पाहिजे बाई. हम्म. लई दिवस झाले चालले तिचं. पप्प्याचं लग्न हा ना, मग तीच चालते. दर 50 आहेत. कुठल्या दवाखान्यात आहे? नगरला आहे. पाटीलला? हा ए, पाटील त्याला फोन करतो मी. आहे का तिथे काय ए, तुमचं ओळख? जोडीदारच आहे आपला तो. आतापर्यंत 10 पेशंट तिथून मी सोडलेत. पहिले तेवढं. मी काय म्हणतो, बाप्पूकडे हा ना, गेल्याशिवाय आपलं बप्पूकडे कामच आल्याशिवाय नाही हीच त्या नाही. डॉक्टरला सांग बापूला एक फोन करा म्हणा. व्हायचं. बापूच्या नावा मांडा, देऊन टाकतो पैसे. ए पुरी पण एवढ्यात होईल काम. आणशी. अरे पाहुणे रावळे आल्यावर जरा पाणी फिनी आणि जाऊ. काय लाका तुम्हाला वळण फिरा नाही का नाही? नाही बाप्पू पाणी- हेच काम झालं. काम झालं हेच सर लय घ्या मोठं घ्या झालं. पाणी घ्या. का सरबत करायला सांगू? नाही नाही, सरबत नको नको नको. घ्या पाणी प्या. नाही हे बी लेकरू आता असंच होत. आजी आई बाप कोरोनात मेली, ती म्हातारी थकली, सांभाळता येणार, मग राहीन शिकन. पुण्याचं काम आहे, ईश्वरानं दिलंय आपल्याला. चला परत काही गरज भासली फोन करा. बाप्पू, फोन करा तुम्ही तिथं. हो 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 चल. चला इथं राहणार जाऊ. आणि ऐक, ताई दादा म्हणून त्यांच्या संग मस्त हसून खेळून राहायचं. मोकळ्या वेळेत ती बारक्या पिल्लाचा अभ्यास घ्यायचा. हो चला येऊ राहणार जाऊन तुम्ही एक चक्कर मारून. हो हाईट पाणी का संपले? आहे नाही थोडा. हा बस झालं. रात्री करमत येईन तुला? हा गरम ते मला छान वाटतं, चांगलंय सगळं इथं. चल राह. इथं राहणार जाऊन मी. हे बघ बा,
हे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं आहे. आता मी हे तुला वाचून दाखवते, मग तू सांग तुला काय समजतं ते. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजरा करायला वाकण तर माझ्यावर पडतील नजरा. ऐकताना थोडं खटकन पाटील राज्यात चाललंय काय, पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण तर कोणाची माय. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. एकटा आला तर नडता येईल, पण झुंडी पुढे नमावं लागतं. साले उपभोग तर घेतातच. छान अभ्यास चाललाय. हा चालू दे. काय नाही, त्याचा अभ्यासच घेत होते मी. हा, तो म्हटला दीदी मला हे समजत नाहीये, मग त्याला नाही का समजून सांगत होते सगळं. बरं झालं. पाणी आण बरं जरा. हो आणत्या. हे घे बाळा, मी तुला नंतर विचारत्या. बरोबर की नाही? पोरगी चांगली. तशी काळजी पण लय घेते ती. हो. हे घ्या ताई, हे घ्या दादा. आता ना एक काम कर, आता हे केलेलं आहे ना इथलं, आता हेच आहे ना सेमी तर लिहून काढ. हा, आणि मग मी तुला ह्याच्यातून प्रश्न विचारते, मग त्याचे उत्तर मला सांगायच्या. हा, जात. झाला वाटतं त्याचा अभ्यास ना. हो, ते आता पेपर पण जवळ आलेत ना त्याचे. हा, म्हणलं अभ्यास घ्यावा त्याचा, तेवढंच त्याला हेल्प माझी. पण तुला एक सांगू हा. का, तू आली आणि त्याची काळजीच म्हटली बघ. तर आम्हाला सारखी काळजी असायची, त्याचा अभ्यास कोण घेईल, काय होईल, आणि हिला घर घरातले कोण कामं. सांभाळून. हा मग तेच ना, हिला घरातले कामं, मला बाहेरचे कामं. बरोबर. आणि ह्या सगळ्यांमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल ना खूप. तेच. आणि आम्हाला पण बाहेर कुठं जाता येत नव्हतं. बघ बरं, आज आम्ही दिवसभर थांबून तिकडं आलो. म्हणजे खरं भारी वाटलं आम्हाला पण. खरंय. तुला पण न्यायला पाहिजे होता, हाय ना हो? पण घरी कोणतरी पाहिजे ना. ते पण आहे. आणि पोराची परीक्षा जवळ आली. ते तर आहे. बरं मी काय म्हणतो, हा, तुझं ते आपण आधार कार्डचं दिलेलं आहे ना, ते लवकरात लवकर येऊन जाईल. मग त्याच्यानंतर तुझं पॅन कार्ड आपण आपल्या नावाने काढून घेऊ. हा? हो चालेल दादा. चालेल. चला स्वयंपाकाचं बघा. स्वयंपाक झालाय का? स्वयंपाक आहे ना थोडंच राहिलंय, भाजी टाकली मी, ती शिजतीये. चला बघा, भूक लागली मला. हा चालेल, तुम्ही बसून घ्या, हात वगैरे धुवा, मी तोपर्यंत भाडते वाटल्यास तर बाकी. नाही, मी येते, मदत करू लागते तिला. काय म्हण सोमा, पप्प्याच्या वाचले तिला भारी झालं बरं का. अरे ते वाचले म्हणजे आपण बप्पूकडे गेलो म्हणून बप्पूने पैसे दिले आपल्याला. पप्पू देवासारखं जाऊन आलाय. देवासारखं म्हणजे बप्पूच लय सहकार्य लाग, कोणाला बी असं नाही म्हणतच नाही. आता त्या सखत त्या पोराला फी भरायची होती. पाहिलं खरंच लागा, 4 लाख रुपये भरले होते. चाललो होतो, पैसे कमी पडले होते, लाख आणि रुपये 1 लाख रुपये कमी पडले, समजा नसते भरले तर 4 सकट गेले असते. गेले असते, बुडाले असते पैसे त्यांचे. मग पण बापू तिथं देवासारखं जाऊन गेलं. त्या पोराचं बिचारायचं काम झालं लागा. सकाळ ते बी गरीब, आणि पोरग इतकं हुशारला का, पोरगं लय पैसे हुशार. वाचून म्हणजे शिक्षणाचं वाटलं झालं असतं. त्यांच्याकडे होतं 2-4 लाख, लाखासाठी घरी राहायचे मागाल तो. मग काय ते. पण काय म्हण, बाप्पू सारखा माणूस आपल्या गावात नाही नाही. लागा. गावात म्हणजे तालुक्यात नाही म्हणायचं. बप्पू भारी माणूस आहे, पण पैशा पाण्याचं कुठे बी सहकार्य करते. कुणाचं दुखत असलं तरी पैसे देते, कुणाला पैसे भरायचे म्हणलं तरी पैसे देते लागा. बाप्पू ते नाही विचारितच नाही काय, असं बघतच नाही, डायरेक्ट देते. लगेच माणूस तो. हाव. बाप्पू आहे ना, देव म्हणलं तरी कमी नाही. बप्पूला कसं काय कोण बुद्धी देते रे, असं काय विचारच करीत नाही पैसे देताना बी. हा ना, माणसं माघारी कधी देताय काय ते बी बोलत नाही काय तसं. मागतच नाही माघारी म्हणा. हा. पण आपण बी जाऊ दे, दिले पाहिजेत बा, काम झाले आपल्यासारखे माघारी पैसे नेऊन. हा, मग काम झालं दिलं पाहिजे. एवढं ऐन वेळेस पैसे देतात म्हणजे. आता आपण काय करू, त्या पप्प्याच्या आईचे पैसे आपण भरलेत ना, हा. आपण काय करू, नाही त्यांच्याकडनं आले तर आपण देऊ बा दोघं माघारी बप्पूचे पैसे. जाऊ देऊ थोडे थोडे हा, करून. थोडे थोडे करून देऊ, 2 टप्प्यात देऊ पैसे. बरं. चला जाऊ दे, वाचले आनंदाची गोष्ट हा झाली. नाही, चल उलट जायचं. पुण्याचं काम आहे बाबा ही. हा म्हणजे काय होतं, आपल्यामुळे बी पप्प्याच्या आईचं वाचले, एकदम व्यवस्थित झालं. बरं चला बघू, हा. दवाखान्यात जायचं मला पुन्हा. चालतंय चल. चालतंय चालतंय. मानसी, आम्ही रानात जाऊन येतो. हा ते ओसाचा विषय आणि 1.5 तासात येतो आम्ही, तर घरातला आवरून ठेव. हा हो. ती भांडी पण पडलेली तेवढी पण घासून ठेव. हा? येतो आणि आम्ही लगेच. आम्हाला जर उशीर झाला तर तुझी जेवून घेतो, आमच्या थांबू नको. बरं ठीक आहे चालेल. आणि त्याला पण जेवायला घाल. हो हो मी आणि घाल- खेळायला सारखं पाठवू नको बघ. नाही नाही, हा ऊन खूप आहे, त्याला पाठवू नको बाहेर. हा सावकाश जा बर का.
अगं, चल काय काय आपलं लवकर. काय लांब लांब आहे का रान? इथं तर राहायचंय. चल येतो का? हा येतो आम्ही. दिदे दिदे, काय रे दादू, काय झालं? मी खेळायला जातो. आणि अभ्यास? मग आल्यावर करीन ना. बरं, एक काम करते मी, घरातले सगळे काम आवरते, मग तोपर्यंत ये तू. हा हा मग तुझा अभ्यास घेते मी. हा हा, आणि जा सावकाश जा बर का, आणि भांडणं करू नको, व्यवस्थित खेळ, कपडे बिपडे खराब करायचे नाही. हा. हा जा. कुठे गेले काय माहिती सारे सारे. अरे मेस आहे, कशाला घाबरतेस? बाबा तुम्ही आहेत का? काय करतेस? काय नाही, फरची पुसत होते मी. एक काम कर, काय? एवढं डोकं दुखतंय ना माझं, थोडस डोकं दाबतेस बा. हा दाबते ना मी. आहे मी ते ना थोडस बेड मध्ये पडतो, डोकं दाबून दे यार माझं थोडस. बर बर, हा दाबते डोका. चल, कशाला उन्हात फिरायचं बाबा, थोडस जावं लागते थोडस राहणार. बरं बसत तुम्ही, डोकं दाबते तुमचं. एक काम कर, काय? दरवाजा लावून घे तेवढा. ते डोकं दाबू ना. हो ना, हो ना. अरे, काय करते काही नाही, बाबा? काही डोकंच दाबत हो ना, होतं हो ना, तुमचं. हो ना, हो ना. ऐक, अरे एवढं का घाबरतीस? तुला सांभाळतोय ना मी, तुला जीव लावतोय ना. लावते ना. आम्हाला ते पैसा पाणी सगळ्या गोष्टी तुला देतोय ना मी. हा देत आहे ना. मग ते डोकंच दाबत होते तुमचं. ते काही गोष्टी माझं ऐकून घे. काय काय ऐकू मी? ऐक 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 ऐक, ह्या कानाची त्या कानाला समजणार नाही. मस्त राहायचं, शांत राहायचं. तुझं शिक्षण पाणी सगळ्या गोष्टी नीट नाटकी करायची जबाबदारी स्वीकारली मी. चांगला नवरदेव पाहून मोठा श्रीमंत घरचा तुझं लग्न करून देतो. ऐक. कडी लावली ना तू, अरे ते उघडच ठेवलं. मी कडी लावून घेतो. ते कुठे गेले? दादा कुठे गेलाय? राहणार. कधी येतो म्हणले? वेळ लागत त्यांना, मला नाही काय कर. शांत बस, कडी लावतो मी. तास दीड तास परत येत नाही. तू तोड येणार आहे ना? शांत बसायचं. ऐका ना बाबा, मी तुमच्या अरे तू माझं ऐक, काय ते तुझं? मी तुमच्या पोरीसारखे ना हो, हे चुकीचं आहे हो खरंच. ऐका ना, ऐक. तुम्ही असं नाही, मी तुम्हाला बापासारखं मानते हो माझ्या. तुम्ही नका नाही सगळं असं करू. कुठं कुणाला समजणार आहे? इथं दोघच आहेत ना आपण. तुला जीव लावला का नाही? काय म्हणून नाही दिलं? पण या गोष्टीसाठी अनाथ नको. आश्रमात जाणार होती. मला तरी ऐक 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 नको. ऐक. खरंच नको ना. नको ना बाबा. नको ना. अरे भाऊ, हे काय? एक काम कर, जा गावातल्या लोकांना बोलव. खुशी का केलं असं रे असं? काय माहिती, बघ ना. माणसं अरे हे काय केलं तुम्ही? आम्ही काही नाही केलं, मग? तीच लटकली आहे. फाशी घेतली त्याने? हा
अरे तिला काय हान मार केली का त्रास आहे? काय झाले? आवाज येत होता घरातून. मी आलो तर तू उघडला का नाही ते दार? ते आतून लावलं होतं. आपण अरे लोकांचं लेकरू आपण इथं दत्तक घेतलं, सांभाळायला आणलं, जबाबदारी स्वीकारली आणि ही अवस्था काय म्हणते लोक आता? ते द्या तिला खाली तर काढावं लागेल. अहो असं कसं खाली काढता येईल पोलिस बोलवल्याशिवाय? अरे काय उद्योग करू? हॅलो पोलीस स्टेशन, मी लोकेशन टाकतो तुम्हाला. लवकरात लवकर तिथे या. सुसाईड केस आहे. हो काय रे लेकराची आजी. बापू काय झालंय? बघ ना काय आता या पुरीला कसला त्रास नाही, काय नाही, कुणी छेडलंय का काय झालं? आत्महत्या केली अरे लेकरांनी. काय कालवा झाला आम्हाला? ऐका मी पळत पळत आलो म्हणून काय झालंय? काय झालं पोलिसांचं? हा त्यांना लोकेशन टाकलं, येत आहेत ते. ती काय आली गाडी? काय सांगावं पोलिसांना आणि काय उत्तर द्यायचे आता? एवढं नाही बापू जाऊ तुम्ही दे. टेन्शन घेऊ. येस जाऊ का? काय प्रकारे? हो पहा ना त्या पुरीने फाशी घेतली राव. एवढा जीव लावला तिला, स्वतःच्या लेकरासारखं सांभाळलं आम्ही. अरे बाप, तिला खाली घे आणि फोन कर ॲम्ब्युलन्सला PM साठी. अहो साहेब आधी फोटो घेतो काढून. एक फोटो घे आणि खाली घे आणि ॲम्ब्युलन्सला फोन करतो. हो साहेब, अहो साहेब ॲम्ब्युलन्स ते नका का तिचं काय काय विरोध झालं नाही माहिती काय का? नाही. आणि बापू त्या पोरीला कोणीच माणूस नाही. आहे. त्या पुरीला कुणीच नाही. एक आजी होती, ती पण खूप थकलेली होती. मग हिला कुठतरी बेगर होमला इकडे तिकडे टाकायचं म्हणून ही पोरगी आम्ही सांभाळायला हे आणली. घर तुमचं आहे का? हो, हा, हे माझं घर घर आहे. पण तुमचं दुश्मन वगैरे कोण होतं का? कोणी दुश्मन नाही, काय त्या लेकराची कोणी छेडछाड पण नाही, कोणी साहेब- पोरगा नाही. तर तुम्ही या प्रकरणाचा तपास करा. काय असेल खोलवर ते. चौकशी होईल हा. आणि पहिल्यांदा PM झाल्यानंतर जे काही समोर येईल खावतो हो. तिथं आपण साहेब पाहणार. ऐका ना. अहो, आमचं घर प्रतिष्ठित आहे हो. ठीक आहे, तालुक्यात नाव आहे आमचं. चालू, अहो, ते लोक परिचर्चा करतील. त्यांना त्याला एवढा मोठा समाजसेवक आणि त्याच्या घरात पुरीने आत्महत्या केली. मला काय नाही नाही, पण सोक्ष मोक्ष पण लागला पाहिजे ना त्या काय लागायची? पोरीचा. आपली- कोणी त्रास देत होतं का काय? पोलिसी खाक्या दाखवणार. आपली कोणी इज्जत तिची छेड वगैरे काय काढली होती का? काही नव्हतं. आता काय त्या लेकराचं दुःख तिची त्याला माहिती. ऐका साहेब, अहो साहेब ऐका ना, ते ना त्यांचा प्रतिष्ठेचा विषय आणि हा माणसात सांगायचं गेलं ना 4 गावात कोणाला किती अडचणी होत्या, प्रत्येकाच्या दुःखात आहे. आणि जर आज त्यांच्या घरी हे झालंय आणि बाहेर गावात कळालं असं झालंय तर नाक राहील का? ह्या दारातून कुणीच खाली हात नाही गेले साहेब. आलेल्या माणसाला मदत सहकार्य, कोणाचं दुखणं असो काय असो, आणि मग ते चर्चेचा विषय होईल. त्याच्यामुळे नाही, ते- साहेब तुम्ही रीतसर आहे ना की विषय ठीक लेखापडी करून आहे. घ्या. 1 मिनिट आहे का? विषय तुमच्या प्रतिष्ठेचा सगळं मान्य आहे मला, परंतु जे कायद्यानुसार चौकशी करायची आम्हाला ते तर करावंच लागणार. त्या तुमच्या बाबीत किरकोळ कारकोळ करून घ्या. या गोष्टी पोलीस स्टेशन येऊन तुम्हाला या खाली तुम्ही, आणि चला. ते- हा, या खाली. खाली करू का? आणि तुमचं काय असेल तुमचं प्रोसिजर करा. प्रोसिजर काय करा. आमच्या साया वगैरे घ्या आणि ते विधी मार्ग करून टाकू. कशाला कुठं लय चर्चेचा विषय? त्या- परत मीडियावाले पेपरवाले त्याला काय रंगरूप देते. चालतंय, अंत्यविधी करून घेऊ. हो. चल, आम्ही तयारी करतो त्याची. साहेब येऊ का? आम्ही तयारी करतो अंत्यविधी. गाडी 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 उतर खाली, 2-4 जण मारशील. उतर खाली, गाडी खेळायची. उतर खाली. पलम गाडी माझी, पलम गाडी माझी. आला इथं. चक्कर दे ना, एक गाडी चक्कर दे ना. नाही नाही, ब्रुम, 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 ब्रुम. पलम गाडी पाहिजे इथं अजून गाडी. मला चक्कर पाहिजे, गाडीची चक्कर. बाबा, एक चक्कर, एक चक्कर, एक चक्कर, एक चक्कर, जाऊन दे आम्हाला. कुठून आले हे पिस्तळ? एक चक्कर, एक चक्कर, एक चक्कर, एक चक्कर, जाऊन दे. एक चक्कर, एक चक्कर, एक चक्कर दे ना. काय लक्षात एक गावात एक 7-8 दिवस एक येडं हिंड राव.
अयो अरे वैताग आणलाय गावाला त्याने. त्यांनी पराख्या पले खालच्या गलीला पण नको नको करून सोडले माहिती का. जे माणूस दिस आता दुपारचा आहे का माणूसच घरातून बाहेर निघत नाही. आणि ती रात्रीच गायब होते राव. घाबरला ही साडासाठी आलीच. याचं नाव काढलं ना आलं ते भूत हजर झालं लगेच. कुठे भूत? मी भूत होते, पकडतो भूत. मी पकडतो भूत. असा कुठून आला पकडतो. तू? कुठून आला? कुठून आला? मी तिकडे. तिकडे जा ना परत मग. हा जा तिकडे. मग जा कशाला आला मग आमच्या गावाला पिस्सा सोडायला? तुला पोलीस व्हायचं का? मला नाही पोलीस व्हायचं. तुला मंत्री व्हायचं का? काय नाही व्हायचं मला. तू 2 लाख दे, तू 5 लाख दे. फक्त तुला पोलीस, तुला मंत्री. तुला 2 लाख देतो आणि तू मुख्यमंत्री होऊन ह्या गावातून बाहेर निघ. कुठतरी जा. मग आमच्या गावाला नको येडवण करू. गाव येडवण करून सोडले तू. हा काय करतो थापाडी घेऊन? तुम्ही काय येण्याला सांगा त्याला काय करायचं हसत आणलाय. जाऊ दे. चल निघ. अरे हा काय जा ना. ती पोरगी तू मारली ना? यो कोणती पोरगी रे? तू मारली ना? कोणती पोरगी? तू पण मारली. हा कोणत्या पोरीचं? तू लाईन मारी जातो बघ. हा पुरीचं म्हणतो काय ते? ती फाशी घेऊन मेलेली होय. हा तुला काय करायचं? पार माहिना तुला काय? तू मारली? मेलेला त्याला लय दिवस झालं काय कोणाचं नको नाव घेऊ. प्रत्यक्षात मानिस देव. हा काय हा करतो? तू मारली ना? तू लाईन मारीत होता. मी नाही लाईन मारत. नाही काय म्हणली. करायचं त्या पुरीचं? नाही म्हणली का तुला? हा येडे डोकं. तुला नाही म्हणली? नाही ती तू आम बघू तू दी. आमच्या गावात लय आम्ही बघू तुझा काय बिरगीन बिरगीन. याला कसं काय माहिती झाली ती पोरगी? गावात आता आले 7-8 दिवस झाले. काय माहित कोणाला कुठं पोरगी वरून जमान झाला. म्हणलं असं कोणी गावातलं इशा ऐकलं असं काय हिंडता येईल मला गावात. याला गावातून बाहेर काढा मग करत हे होईल. घरातून बाया दुपारची बाहेर निघत मग नाही. कोणाला घालून द्याय ती? मग चल बघू आपण गावाच्या लोकांना सांगू. चला. हा होय बघ. घरात बसून तर त्या पोरीचा विचारच जाय नाही बघा. तेच ना. आणि काय तिला गरज होती हो फाशी घ्यायची? आपण किती जीव लावत होतो तिला. काय तिलाच माहिती आणि देवालाच माहिती काय झालं आणि काय नाही. आणि बप्पूनी कशाला आणायची बरं तिला? गेला ना आपल्या घरात जीव गेला कुणाच तरी. किती वाईट वाटतं बरं ते आठवलं तरी. आणि त्यात जिवाळा लागला होता तिचा. आणि चांगली होती हो. लई काळजी घ्यायची. कशाने तिला काय झालं असं ती देवालाच माहिती. काय तिचं तिलाच माहिती. जाऊ दे. ते विचार करून करून आहे ना आपली डोकं पागल व्हायची. त्यापेक्षा आपण आहे ना आपण आपल्या कामात लागू रोजच्या. त्याशिवाय आपण या विचारातून नाही मोकळे होणार. चल रानात जाऊन येऊ. हा बाळा तू बस इथं. आम्ही येतो. अभ्यास करतो वर. कोणी आहे का घरात? ओ हो हो काय रे? घरात नाही कोणी? नाही मी एकटाच. मम्मी पप्पा गेलेत वावरात. मम्मी वावरात. पप्पा वावरात. कोणीच नाही? मला भूक लागली होती रे. खाल्ले ना काय तर? देतो पण इथं गप्प बसायचं. खाल्ले ना खायला. गप्प बसून खायचं. देतो. हा 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 थांब इथं आलो. ते यायला हे गेलं की एवढं कुठंतरी निघून. चपातीने पाणी आणायला एवढून गेलं निघून. कोतडा इथं ठेवून गेलं. भाकर दे ना. ठेवली होती कुठे यालता? याला घरात. तिकडं कोपऱ्यात केली. मम्मी पप्पा आलं खवळलं मला. नाही गप खा. माझं खाऊन तिकडे खातो. शेतात बसून खा ना. तिकडं खातो ना. कुठं? माझं तिकडं. घरातून काही घेतलं नाही ना? नाही. दाखव. नाही याड्याने खुराक लावली पाठीमागे नुसते येते. चांगलं लेकराचा अभ्यास घ्यायची. लेकरू बघ किती वाळून गेले ती गेल्यापासून. आपण बिलाय दसका घेतलाय. ते गेल्यापासून आहे ना ते टेन्शन मध्येच आहेत. आणि कुठं बाहेर पण जात नाहीत. फिरत पण नाहीत. नाही तर पहिले घरात पाय टिकत होता त्यांचा. नाही ना
शेवटी त्यांनी बी लेकीसारखा जीव लावला होता तिला, तिने बी जीव लावला होता त्यांना. पण लयच टेन्शन घेतलं असं नाही वाटत? तेच ना, तिने बी लय धसका घेतलाय काय. अरे कॉन्स्टेबल साहेब तुम्ही? चौकशीमध्ये असं निघालंय का तो आत्महत्या नसून तो खून आहे आणि तुमच्यावर सगळ्यांच्यावर वॉरंट निघाले. काय? हो, अहो, आम्ही कशाला खून करू तिचा? आम्ही इथं नव्हतो पण त्यावेळेस. ते सगळं चौकशीमध्ये साबित होईलच. आता आमचे साहेब येणार आहेत. तुम्हाला ताबडतोब कस्टडीमध्ये घ्यायला सांगितले. अहो पण आम्ही उलटा सांभाळत होतो त्या पोरीला, आम्ही कस काय मारू तिला? ते सगळं सिद्ध होईल. वडील कुठे आहेत? आहेत ते झोपले जात. बोलवा त्यांना. बाबा, बाबा. ए येडे काय रे तुझं? येडं वाटलं का? महत्वाचं सीबीआय ऑफिसर. जय सर. कॉन्स्टेबल साहेब आले. काय आता आता परत काय झाले काय? काय झालं नाही, जे केलंय ते गपचिप सांगायचं. काय पोरांनी काय केलं? पोरांनी नाही, तू केलंय तू. हा, लय समाजसेवा करतो. समाजसेवा नावाखाली असले धंदे करतो काय तू? नाही साहेब, एक मिनिट, यांनी म्हणजे काय नेमकं काय? एवढं लोकांसाठी माझं आयुष्य पणाला लावले, गोरगरीबाला मदत करतोय. अहो तो खोटा मुखवटा उतरावा तुमचा आता तरी. अहो पण कशावर काय केलंय काय नाही? कशावर? त्या पोरीने आत्महत्या नाही केली, खून केलाय तुम्ही त्याचा. खून नुसता अत्याचारच नाही केला तर तिच्यावर बलात्कार केला आणि बलात्कार करून खून केला तिचा. आणि ते कसा केला ते ऐकायचंय तुम्हाला? तर ऐका. मनाला कंट्रोल नाही करू शकलो. लय मोठा घोटाळा झालाय. तर जर कोणी आलं ना, ए बुरी उठ. ए ए उठायचे नाही. काय करून बसलोय मी? गावभर जर बोबाटा झाला, नाचक्की होईन, इज्जत जाईन. 60 वर्षाची इज्जत कमवली क्षणात. काय करून बसलोय मी? ते पोरीसनी का तोंड उघडलं, आपला कार्यक्रम झाला म्हणायचे. काय करू काय? ए पुरी, एक चूक लपवायचा प्रयत्न केला, दुसरी करून बसलोय. कसं लपवायचं, कसं पचवायचं? पोरग येईन, सुनी कट्टेदार फाशी घेतलेलं दाखवलेला. पण तुम्ही हे सगळं सांगताय कशावरून खरं? हे काहीतरी खोट्या कहाण्या रचू नका. ज्याने गुन्हा केला नाही ना तो घाबरत नाही. आणि बघ तिकडे तुझा बाप कसा थरथर कापतोय. ते खरं आहे का नाही? काय पुरावा आहे तुमच्याकडे त्यांनीच केलंय म्हणून? काय पुरावा आहे? ही टोपी कोणाची? आत्म्याला कोणाची आहे? आपण आणि या टोपीवर जे रक्ताचे डाग आहेत ना, हे त्या पोरीचे आहेत. ज्यावेळेस तुझा बाप त्या पोरीवर अत्याचार करीत होता ना, ज्यावेळेस बलात्कार करत होता ना, आणि ज्यावेळेस तिचा मर्डर केला ना, त्यावेळेस या पोरीचं रक्त तुझ्या बापाच्या टोपीवर लागले. बघ. आणि अजून इकडे इकडे मागे कधी लागले? काय लागलंय? त्यावेळेच आहे ना, ऐकलं? म्हणजे हे सांगताय ते सगळं खरं आहे का? हा? ऐका ना, ते काय म्हणतात? पुण्याला माफी नाही, शिक्षा होणार आणि शिक्षा भोगावं लागणार. अरे
लाज वाटली पाहिजे भाडकाव तुला. अरे तुझ्या पोरीच्या नाही तुझ्या नातीच्या वयाची होती. साहेब या भाडकावला नाराज मला माझ्या हवाली करा. इथं चौकात येणार ऐका ऐका ना मी. कायदा हातात घेऊ नका. नाही गुन्हा केलाय, गुन्ह्याची शिक्षा त्याला आम्ही देऊ. माझं गेलंय. माझा एवढा जीव होता माझी नात. मी जगवली असती. कायदा हातात घेऊ नका तुम्ही. भीक मागून जगवली असती माझी नात मी. कळलं? लय चांगुलपणाचं आव्हान जमत नसतं, तसं वागावं बी लागतं. साहेब तुम्हाला काय वाटलं प्रकरण दाबले जाईल? हा हा माझा बाप जरी असला ना तरी तो एक अत्याचारी बलात्कारी नराधमी. त्याला आहे ना कसलीच सुटका देऊ नका. त्याला जे काही गुन्हे लावता येतील सगळे गुन्हे लावा. माझ्याकडून कशी चूक झाली मला असं नाही कळलं काय झालं त्यावेळेस. काय झालं काय नाही, जे मनात असतं तेच होतं. घाला गाड्या त्यांना आणि घ्या आतमध्ये. आणि लाज नाही वाटत का समाजकारण करायला? हा लय समाज सेवा करायची, समाजकारण करायचं, ह्या गोष्टीसाठी करता का समाजकारण? हा त्या निष्पाप मुलीचा जीव घेतला, राहिले असतील कुठेतरी हॉस्टेलला, कुठेतरी जगली असती बिचारी. या असले उद्योग करायचे म्हणून जीव घेतला तिचा, म्हणून घरी आणलं का? सांभाळायचं नाटक केलं नसतं. अरे कसली हवाची तुमची या असली. अरे लाज वाटली नाही का थोडीफार वयाची लाज? थोडी बी दया माया नाही आली? अरे त्या पोरीचं एवढंसं जीव काय म्हणला असेल? अरे का असल्या माणसांना ना डोळे समोर उभं करायची लायकी नाही यांची. असं वाटतं की जागीच गोळ्या घालायला पाहिजे यांना. पण काय कायद्याने हात बांधलेत ना. आणि तुम्ही चौकशी कसर केली, तुम्ही लाज खाल्ली, तुम्ही लाज. तुमच्यावर चौकशी बसवते मी. ए घे रे त्याला, चल चला पुढं. काय झालं हो हे घराचं? किती बाबांनी बघा ना किती लोकांची सेवा केली, हे केलं, आणि हे कुठून त्यांना दुर्बुद्धी सुचली हो? मला तर अजून विश्वास बसत नाही आपला बाप असं करू शकतो, ज्याला आपण आदर्श मानत होतो, ज्याच्यासाठी आपण सगळं आयुष्याच्या जीव वाळून टाकला होता. तो बाप असं नराधम निघाला. मला तर स्वतःचीच किव यायला लागली आता. असं वाटतंय स्वतः कुठेतरी जीवन देऊ टाकावा. कसं समाजाला तोंड देणार आहेत आपण, कसं जगणार आहेत? ह्याच्यात आपली काही चूक नाहीये, त्यामुळे आपण कशाला त्रास करून घ्यायचं? आणि हे आहे की आपल्या माग, त्याला कुठं सोडायचं? हे बघ बाळा, चुका या गोष्टीचा विचार नाही करायचा. आणि असं जर काही घडत असेल तर त्याला कधीच पाठिंबा द्यायचा नाही. कळतंय तुला?